नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण कडकनाथ कोंबडी फार्म जो आहे तर त्याविषयी आज महत्त्वाची माहिती घेणार आहोत आपण. अशी माहिती घेत असताना कोणती काळजी घ्यायची आणि काय करायचं या सर्व गोष्टीविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. आपल्या जी वेबसाईट आहे www.universalAgromedia.co.in याच्यावर जायचं. जे होम पेज असेल तर त्या होम पेजवर आला तुम्ही, तर होम पेजवर आल्यानंतर त्याच्यामध्ये अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर ह्या जाहिराती वगैरे ज्या असतात तर त्या जाहिरातीवर क्लिक केलं तर तुम्हाला जर फायद्याचे असतील तर त्याच्यावर क्लिक करा. आणि खाली जी वेबसाईट आहे कडकनाथ कोंबडीचा जो आपल्याला लेख बघायचा आहे किंवा जे आर्टिकल बघायचं आहे तर त्याविषयी आज माहिती घेणार आहोत आपण. हे यूट्यूब चॅनलचा सगळा इंटरफेस पाहायला मिळतो. खाली खाली कॉन्टॅक्ट अस, अबाउट अस, कॅटेगरी वगैरे सगळे येतात. तर आपल्याला कडकनाथ कोंबडी पालन या विषयावर माहिती बघायची आहे. तर आता इथं दिसतंय बघा कडकनाथ कोंबडी पालन, तर ह्याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर कडकनाथ कोंबडीची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळते आणि कशा पद्धतीने करायचा, काय करायचं या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. अशा पद्धतीचा हा कडकनाथ कोंबडी पालनाचा फार्म आहे. ह्याच्यामध्ये कडकनाथ कोंबडीचं जे मार्केट आहे ते सध्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. महाराष्ट्रात आणि भारतामध्ये याचं जे महत्त्व आहे ते महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे. आणि आयुर्वेदिक जे औषधं असतात, तेल असतात, तर त्याच्यामध्ये कडकनाथ कोंबडीच्या हाडापासून तयार केलेलं तेल असेल किंवा इतर पदार्थापासून जे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत तर ते गुणधर्म आयुर्वेदिक मेडिसिनमध्ये किंवा सर्वच ठिकाणी औषधामध्ये वापरले जातात. तर त्याची माहिती मिळते. तर या कडकनाथ कोंबडीचं जे रक्त असतं ते काळं असतं आणि अशा पद्धतीनं ही कोंबडी पूर्णपणे काळी असते. ह्याचे जी अंड्याची किंमतसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. आणि याचं जे अंडं आहे अंड्याचे काही भागसुद्धा आयुर्वेदिक औषधामध्ये वापरला जातो. खेडेगावामध्ये आणि सिटीमध्ये सुद्धा या कोंबडीची फार मोठ्या प्रमाणावर मागणी वाढलेली आहे. 5 स्टार हॉटेल असतील, साधे हॉटेल असतील, तर धाबा असेल तर त्या ठिकाणीसुद्धा या कोंबडीचं मटण विकलं जातं आणि मोठ्या प्रमाणावर विकलं जातं. त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी आपला कडकनाथ पोल्ट्री फार्म आहे तो पूर्ण अभ्यास करूनच सुरुवात करायचं आहे. आणि त्याचं जे वैशिष्ट्य आहे किंवा त्याचे जे फायदे आहेत, फायदे तोटे आहेत, त्याचा पण अभ्यास केला पाहिजे. तर याचं जे लसीकरण असतं किंवा खाद्य असतं तर ते आपण ज्या साध्या पोल्ट्री फार्मला जे खाद्य वापरतो, जे लसीकरण करायची गरज नाही. आणि कारण ही जंगली जात आहे त्याच्यामुळे याच्यावर रोग आणि आजार फार कमी प्रमाणात येतात. त्यामुळं लसीकरणाची काही गरज नाही. आणि ही जंगली जात आहे त्यामुळं कडक असते, काटक असते. त्याच्यामुळं मानवी शरीरासुद्धा ही अतिशय फायदेशीर असतं. ही जी याचं जे शेड असतं, पाणी व्यवस्थापन असतं ते साध्या पोल्ट्री फार्मप्रमाणेच करावे लागेल. त्यानंतर कडकनाथचं जे मटण आहे तर त्याच्यामुळं मानवाच्या शरीरामध्ये पोषक आहार मिळतो आणि पोषक आहार मिळाल्यामुळं मानवाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. काही आजारावर याचा वापर केला जातो असं बोललं जातं, असा विश्वास ठेवला जातो. तर कडकनाथचा पूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये याचा जो उलाढाल आहे ते मोठ्या प्रमाणावर सध्या चालू आहे. आणि अनेक ज्या कंपन्या आहेत, संस्था आहेत, तर करार पद्धतीने कडकनाथचं संगोपन आहे किंवा जो व्यवसाय आहे तो प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्याला सुरू करून देत आहेत. अगदी कडकनाथच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे पिल्लं देण्यापासून पिल्लं वाढवेपर्यंत सर्व गोष्टी ही कंपनी देत असते. त्यानंतर काही सुरुवातीला ज्या डिपॉझिट असतात त्या सगळ्या त्या सर्व गोष्टी पूर्ण केल्यानंतर कंपनीशी जॉईन होऊ शकता आणि करार पद्धतीने तुम्हाला ह्या सर्व गोष्टी फायदेशीर पडतात. तर या कोंबडींचं जे अंडं असतं ते जवळजवळ ₹200 पासून ₹500 पर्यंत
याचं अंडं जाऊ शकतं आणि काही ठिकाणी 40 रुपयेपासून हे विकलं जातं. तर ही पिल्ली जी असतात ती पिल्ली तुमची साधारण 300 रुपये, 500 रुपये, 600 रुपये अशा पद्धतीने विकली जातात. तर याचा जे ह्याच्यामुळं जे शेतकऱ्याची आर्थिक उलाढाल होणार आहे, शेतकऱ्याचा आर्थिक फायदा होणार आहे, तो चांगल्या पद्धतीने होईल आणि शेतकऱ्याला जो रोजचा खर्च करायचा असतो तर ह्या सर्व गोष्टीचा शेतकऱ्याला फायदा होईल आणि शेतकरी मोठ्या पद्धतीने आर्थिक उलाढाल करू शकेल. आणि हे जे कडकनाथचं जे मटण असतं ते चवीला चांगलं असतं, चवदार असतं, पोषक असतं. त्याच्यासाठी सुद्धा अनेक ठिकाणी लोकांची याला मागणी वाढलेली आहे. तर अशा पद्धतीनं हा जो पोल्ट्री फॉर्म आहे ते तुम्ही सुरू करू शकता आणि पाणी व्यवस्थापन वगैरे ह्या सर्व गोष्टी साध्या पोल्ट्री फार्मप्रमाणे आहेत. तर त्याची काळजी व्यवस्थित घ्यावी आणि शेड वगैरे हवा खेळती राहावी शेडमध्ये, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये जास्त गरम होऊ नये. तर याची काळजी घेतली पाहिजे. तर भारतामध्ये सुद्धा या व्यवसायाला फार मोठ्या पद्धतीनं प्रमाणावर मागणी आहेच, परंतु बाहेरच्या देशामध्ये सुद्धा या पोल्ट्रीच्या मटणाला पसंत केलं जात आहे आणि याचं मार्केट वाढत आहे आणि बाहेरच्या देशातसुद्धा याची मागणी हळूहळू वाढत जात आहे. त्यामुळे आतापासून शेतकऱ्यांना मार्केट करण्यासाठी खूप चान्स आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर हे तुमचं यशस्वी होऊ शकतं. त्यानंतर कोंबड्यांची जी निवड करता वेळी ज्यावेळी वैयक्तिक पातळीवर ज्यावेळी आपण कडकनाथ पोल्ट्री फार्म करत असतो, त्यावेळी एखाद्या फार्मवर जातो, त्या ठिकाणी आपण कोंबड्या खरेदी करत असतो, लहान पिल्ली खरेदी करतो, अंडी खरेदी करतो. परंतु ही अंडे 100% उतरतील असं काही सांगता येत नाही. मग त्यासाठी तुम्ही जे विश्वासू अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी मिळतील त्या ठिकाणीच घ्यावे लागेल. काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की याचे 50-60%च कडकनाथचे गुण उतरलेले आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक तोटा सहन करावा लागतो आणि सुरुवात करण्यापूर्वीच शेतकऱ्याला निराशा पदरी पडते. त्याच्यामुळे शेतकरी आपल्या डोक्यातून कडकनाथचा फार्म करण्याचा विचार सोडून देतो आणि त्याला तो हतबल होतो आणि त्याला कोणत्या गोष्टी करता येत नाहीत. त्यामुळं या सर्व गोष्टीचा अभ्यास करूनच शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर ह्याच्या ज्या सक्सेस स्टोरी आहेत किंवा यशोगाथा आहेत त्या यूट्यूबवर वगैरे उपलब्ध आहेत, फेसबुकला उपलब्ध आहेत, व्हॉट्सअपला उपलब्ध आहेत. तर असे फार्मचे ग्रुपसुद्धा आहेत व्हॉट्सअपला, त्या ग्रुप्सला जॉईन होऊ शकता तुम्ही आणि तिथं ज्यावेळी कर्तव्य आपल्याला पूर्णपणे 100% चोखंदळ पद्धतीने निवड केली पाहिजे, भरपूर ठिकाणी चौकशी केली पाहिजे आणि हा फार्म तुम्ही स्थापन केला पाहिजे. तर अशा पद्धतीने हा सर्व दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये नेवासा येथे मंगल ॲग्रो फार्म म्हणून आहे. तर त्यांच्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे तुम्हाला जातीवंत पिल्लं मिळतील आणि अंडीसुद्धा मिळतील आणि त्यांचं सेमिनारसुद्धा असतं काही ठराविक दिवशी. मंगल ॲग्रो फार्मचा व्हिडिओ तुम्ही सर्च करू शकता आणि त्यांच्या व्हिडिओवर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्ही मिळवू शकता. तर तिथंसुद्धा ट्रेनिंग वगैरे दिलं जाईल तुम्हाला. तर अशा पद्धतीनं तिथं ट्रेनिंग घेऊ शकता. तर ह्या सर्व आपला पत्ता वगैरे आहे. तर तुमचं काही शंका वगैरे जर असतील, तुमचं नाव, पत्ता, ईमेल जर नसेल तर दुसऱ्या मित्राचं देऊ शकता. त्यानंतर मेसेज वगैरे टाईप करू शकता. तर अशा पद्धतीने जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सर्व गोष्टी तुम्ही हे करा. आणि याच्या रिलेटेड भरपूर आर्टिकल्स आहेत. तुमचं ग्रीन पावडर, हायड्रोपोनिक चारा, पोल्ट्री फार्म, ऑर्नामेंटल नर्सरी अशा विविध पोस्ट याच्यावर आहेत. तर तुमचं फीडबॅक असेल किंवा मेसेज असतील तर ते तुम्ही अवश्य पाठवा आणि सर्व ही वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला भेट द्या आणि ज्या ठिकाणी तुम्हाला जाहिराती चांगल्या वाटतील त्या जाहिरातीला क्लिक करा आणि अशा पद्धतीने तुम्ही मित्रांना वगैरे हा व्हिडिओ जे आहेत ते तुमचं फेसबुक असेल, ट्विटर असेल, यूट्यूब असेल, पिंटरेस्ट असेल, इंस्टाग्राम असेल, ईमेल असेल किंवा तुमचं चॅनल असेल तर त्या चॅनलवरून तुम्ही शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे कडकनाथचं संगोपन कसं करायचं त्याची सविस्तर आपल्याला माहिती मिळालेलीच असेल. अजून काही माहिती आवश्यक असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद.